आज बनवलेली आहे 2 वर्षे टिकणारी उपवासाची बटाटा आणि शाबूची चकली. तर या चकल्या मी उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघू. रेश्मा सुतार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 2 वर्ष टिकणारी अशी बटाटा उपवासाची चकली बघणार आहोत. तर यासाठी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून उकडून शिजवून घेतलेले आहेत. त्यावरची साल काढून घेतलेली आहे. 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हा अर्धा किलो शाबू घेतलेला आहे भिजवून. बटाटा आता आपल्याला किसणीने खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण बारीक होईल. याप्रमाणे हा आपण बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून गाठी राहणार नाहीत. दोन किलो बटाट्याचा परत भरून असा खीस झालेला आहे तयार. यामध्ये भिजवलेला अर्धा किलो शाबू टाकायचा, चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे.
पीठ आपलं मळून झालेलं आहे. चकल्या बनवण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे. उपवासाच्या चकल्या बनवण्यासाठी हा आपल्याला साचा घ्यायचा आहे. साचा किंवा आपण ह्याला शेवगासुद्धा म्हणू शकतो. तर ही अशी चकती घ्यायची आहे. या चकतीने आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण चकल्या पाडून घेऊया. इथे मी खॉटवरती कडक अशा उन्हामध्ये स्वच्छ धुतलेले कापड हांतरून घेतलेलं आहे. कापड ओलं करून घेतलेलं आहे. तर आपण या शेवग्याच्या साहाय्याने आपण इथे चकल्या पाडूया. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि कडक अशा उन्हामध्ये आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत. पिठाचं प्रमाण योग्य असल्यामुळे आपल्या चकल्या व्यवस्थित गोलाकार पडलेले आहेत. कुठंही न तुटता व्यवस्थित गोल चकल्या झालेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणासर तुम्ही चकल्या करून पहा आणि मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.